अकाउंट ओपन केलंय. स्वतःच देखील संघाचं देखील एकदा धावफलकावर लगावली जाते. आणि नुकतंच जर आपण पाहिलं तर 2 दिवसापूर्वी ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगचं देखील मित्रांनो आपण आयोजन नियोजन पाहताय. 1 करोड रुपये प्राइज असणारी ही स्पर्धा. यावेळेचा बॉल हवेत आहे, लॉंग ऑफला चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत आहेत आणि काय घडतंय, विकेट होईल पतन, खेळाडू बाद होत आहेत आणि काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. गोल्डन डक शून्याचा चष्मा पेहराव करून मैदानाच्या आतमध्ये खेळाडू बाद झालेत. बॅटिंगसाठी जर आपण पाहिलं तर अनिकेत अजित बांगर या ठिकाणी बाद होत आहेत. अजितला जावं लागतंय मैदानाच्या बाहेर, विकेटचं पतन होत आहे, खेळाडू बाद होत आहेत. आणि जर पाहिलं तर या ठिकाणी संघ थोडासा अडचणीत सापडेल का हे देखील प्रश्नचिन्ह प्रेक्षकांसमोर. प्रेक्षकांची देखील तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळते. पुढे बुद्रुक प्रीमियर लीग 10व्या पर्वात या स्पर्धेने पदार्पण केले आणि 10वं पर्व आज मात्र नक्कीच मोठ्या दिमाखात स्पर्धेला मात्र नक्कीच सुरुवात झाली आहे. मानाची भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या मान्यवरांचं, सर्व संघ मालकांचं, सर्व खेळाडूंचं मी प्रशांत गायकवाड फ्रॉम भट्टवाडी घाटकोपर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो. थँक्यू व्हेरी मच. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 1 धावा धावफलकावर असणार आहे आणि न्यू बॅटर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. 1 मिनिट मॅच पॉज करा, 1 मिनिट सामना थांबवायचा आहे प्लीज. दोन्ही संघांना विनंती आहे, आपला एक प्लेयर कंपल्सरी असणार आहे, याची तुम्ही नोंद घ्या. कंपल्सरी. थँक्यू. मॅच चालू करूया. एकनाथ बांगर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. जे खेळाडू आलेत 12th मॅन आहेत, त्यांनी खेळाडूंची नावं कळवा. कोणत्याही खेळाडूचं नाव माहित नाहीये. धावसंख्येत काही चढउतार झाली तर कमिटी जबाबदार राहणार नाहीये, याची देखील तुम्ही नोंद घ्या. यावेळेचा बॉल हळूवार पद्धतीने अगदी जर आपण पाहिलं तर स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतील. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, प्रोटेक्शन नाहीये आणि चेंडू सरळ सीमा रेषेच्या अगदी पलीकडे चाललाय. येतोय चौकार. 5 धावा अगदी आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. 5 रन्स ऑन बोर्ड. 5 धावांनी त्या ठिकाणी जर आपण पाहिलं 4 धावांनी धावसंख्येची कोंडी फोडण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलंय. एकनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि एकनाथच्या बॅटमधून आलेल्या चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी जर आपण पाहिलं शिवाजीजी बांगर सर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल रडार मध्ये आलाय, स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. येतोय लांब 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 लांबच लांबवरचा फटका. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर अगदी षटकार 6 धावांसाठी. षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने धावसंख्येत अगदी जर आपण पाहिलं एकनाथ मैदानाच्या आतमध्ये टॉप गिअर मध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतात. 5 चेंडूंचा खेळ अगदी मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 11 डबल डिजिट ऑन स्कोर कार्ड. 11 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अकरा धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणात फेरबदल मात्र नक्कीच करताना पाहायला मिळतील. या आणखीन एकदा क्षेत्ररक्षक हलवला आणि एकनाथ 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 इज ऑन फायर. एकनाथच्या बॅटमधून लागोपाठचा दुसरा षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संतोष धंद्रे सँडीवर मात्र नक्कीच बक्षिसांचा वर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. परंतु दुसऱ्या बाजूला एकनाथ बांगर मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः टॉप गिअर मध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतात. षटकार षटकार आणि षटकार चौकारांची आतषबाजी मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकार 1 चौकार मात्र नक्कीच खेळून काढलेत. 3 चेंडू आतापर्यंत खेळलेत आणि जवळपास आपण पाहिलं तर 16 धावा मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच एकनाथ बांगरच्या वैयक्तिक 16 धावा आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या जर आपण पाहिली तर टोटल 17 रन्स टू ऑन बोर्ड. 17 धावा धावफलकावर असणार आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्येचा ग्राफ जर आपण पाहिला ना तर पहिल्या बॉलवर जर आपण पाहिलं तर केवळ एक निर्धाव चेंडू होता. दरम्यान जर आपण पाहिलं तर एक सिंगल आली आणि त्या दरम्यानचा चेंडू देखील निर्धाव आला. त्या ठिकाणी विकेट आली आणि नंतर एकनाथ मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये बरसलेत. खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते.
तर गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं शरद येत आहेत. शरदचा हा बॉल सँडीच्या रडार मध्ये आलाय, परंतु काय घडतंय, संतोष धंद्रेला जावं लागतंय तंबूच्या दिशेनं. जर आपण पाहिलं तर संतोष मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः शांतता पसरली आहे. पाहिला गेलं तर हा खेळाडू अगदी मातब्बल अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. अगदी नवी मुंबई असेल, घनसोलीचं क्रिकेट देखील गाजवलं, कुड्याचा सुपरस्टार. आणि जर आपण पाहिलं खेड तालुक्याचा हार्दिक पांड्या मात्र नक्की स्वस्तात माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जर आपण पाहिलं तर संतोष माफ करा. आणि बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं एक सुपरस्टार बाद झालाय, दुसरा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच दाखल होतोय. जर आपण पाहिलं तर बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये असणारा मॅन फ्रॉम रायगडचं क्रिकेट देखील गाजवलं, अलिबागचा सुपर हिरो, नवखारचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर भटवाडी प्रीमियर लीग मध्ये देखील भरपूर चांगला परफॉर्मन्स या खेळाडूचा राहिलाय. घाटकोपर प्रीमियर लीग देखील गाजवली. मुंबईचं जर आपण पाहिलं, नवी मुंबई पासून मुंबई जर आपण पाहिलं तर भरपूर मोठं क्रिकेट ज्यानं गाजवलंय बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच बॉल आणि झेल धरणीला दान केला. महेंद्र वर्धक मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं ना, अक्षरशः काळी हातात आलं होतं ज्यावेळी महेंद्रचा झेल. जर आपण पाहिलं महेंद्र या खेळाडूकडे ताकद आहे, क्षमता आहे, परंतु महेंद्रला मैदानाच्या आतमध्ये थांबावं लागेल. एका बाजूला एकनाथ मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग तर करतायत, परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं ना तर धावसंख्या 18 धावा अगदी आपल्याला धावफलक्यावर पाहायला मिळतात. 18 रन्स टू ऑन बोर्ड, 18 धावा धावफलक्यावर असणार आहेत. शरदचं कौतुक करावं लागेल. संतोष धंद्रे सँडी सारख्या फलंदाजाला बाद केलंय. तर पण जर आपण पाहिलं हा चेंडू वेगात आहे, वेग आणि वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करताना शरदला आपण पाहतोय. शरदची चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. जर आपण पाहिलं तर सँडीला बाद केलंय. दुसऱ्याच बॉलवर देखील जर आपण पाहिलं महेंद्रचा विकेट होता, परंतु त्या ठिकाणी याच संघामध्ये आणि जर आपण पाहिलं तर निलेश बांगरला देखील आपण खेळताना पाहणार आहोत. या वेळेचा बॉल हाफ ट्रॅकर आहे, मिड ऑनला, थर्ड ॲट सर्कल वर. वा काय एफर्ट्स दाखवलेत, कौतुक करावं लागेल शिवाजी बांगर यांचं. खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे, परंतु चेंडू जर आपण पाहिला तर धरणीला दान केला जातोय. आणि दरम्यान जर आपण पाहिलं एक सिंगल बळून पूर्ण केली जाते. 19 रन्स टू ऑन बोर्ड, 19 धावा अगदी आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. 19 धावा धावफलकावर असणार आहे. स्ट्रायकिंग एंडवर जर आपण पाहिलं महेंद्र वर्तक. हळूहळू प्रेक्षकांची देखील गर्दी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाहीये, तर 2 धावा त्या ठिकाणी अगदी सहजरित्या पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावाने धावफलक पुढे सरसावले जात आहे. धावसंख्येत वाढ होती आहे. धावसंख्या जर आपण पाहिली 21 रन्स टू ऑन बोर्ड, 21 धावा अगदी आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. खेळाडूंना मी विनंती करतो, आपण मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना स्वतःच्या शरीराची काळजी घ्या. ही स्पर्धा जेवढी महत्वाची आहे, हे चषक जेवढी महत्वाची आहे, त्याहूनही जास्त तुमचं शरीर आणि तुमची काळजी घेणं हे कमिटीचं काम आहे. याची देखील तुम्ही दखल घ्या. स्विच हिट महेंद्र वर्तकच्या पाठीमधून चेंडू चाललाय, धक करत अगदी सीमारेखा ओलांडतोय, येतोय चौकार. महेंद्र वर्तक इज ऑन फायर. महेंद्रच्या बॅटमधून चौकार आलाय. आता मात्र नक्कीच महेंद्राची बॅट बोलायला लागली आहे. फुलटॉस होता, त्यावर स्विच हिट खेळलाय आणि चेंडूला पाठवलंय अगदी सीमारेषेच्या पलीकडे, येतोय चौकार. डीजे
25 धावा अगदी आपल्याला धावफलक्यावर पाहायला मिळतात. 25 रन्स टू ऑन बोर्ड. 25 धावा धावफलक्यावर आहेत. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. जर आपण पाहिलं तर 12.5च्या सरासरीने धावा धावफलक्यावर जमवल्या जात आहेत. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 गडी देखील बाद झालेत. संतोष आणि जर आपण पाहिलं तर अजित, एका बाजूला संतोष धंद्रे, दुसऱ्या बाजूला अजित बांगर देखील बाद झालेत आणि 2 खेळाडू बाद झाल्यानंतर 25 धावा धावफलक्यावर असणार आहेत. निलेश बांगर आयकॉन खेळाडू गोलंदाजी मार्कवर मात्र नक्कीच असणार आहे. निलेश बांगर येत आहेत. या खेळाडूकडे ताकद आहे, या खेळाडूकडे देखील क्षमता आहे. मोठं क्रिकेट त्याने देखील गाजवलंय. कुडे बुद्रुक कुडे गावचं क्रिकेट खेळणं म्हणजे भरपूर खेळाडूंचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न मात्र नक्कीच आज सारथी लागतंय. नेक्स्ट मॅच या वेळेचा बॉल नो आपल्याला पंच काय माफ करा फुल टॉस आहे आणि एकनाथ याच्या बाट मधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. षटकारासाठी येतोय. षटकाराच्या मदतीने धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 31 धावा अगदी आपल्याला धावफलक्यावर पाहायला मिळतात. यानंतर आरदी पॅन्थर वर्सेस साहिल माऊली. यानंतर टॉस साठी यायचंय. इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस केलं जाईल. एका बाजूला आरडी पॅन्थर्स असणार आहे, दुसऱ्या बाजूला साहिल माऊली. या 2 संघांनी खेळण्याच्या दृष्टीने तयारीत राहायचे आणि दरम्यान त्यानंतरची मॅच पीजी इंडियन्स आणि D3 स्टार या 2 संघांदरम्यान असणार आहे. याची देखील आपण दखल घ्या. साहिल माऊली वर्सेस आरडी पॅन्थर्स संघांनी खेळण्याच्या दृष्टीने तयारीत राहायचंय. आणि हो काय घडतंय. झेल धरणेला दान केला जातोय. झेल ड्रॉप केलाय आणि एकनाथ बांगर यांच्यासाठी प्राइज येत आहे. हनुमानजी बांगर साहेब महाराष्ट्र पोलीस साहेबांकडनं 101 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा होतोय. हनुमान HB रायडर्स संघाचे संघमालक ओनर. धावसंख्या जर आपण पाहिली तर 33 रन्स ऑन बोर्ड आणि अजून एक लागोपाठचा दुसरा षटकार जर लगावला, लागोपाठचे 2 षटकार लगावले तर 101 रुपयांचं प्राइज असणार आहे. यावेळेचा बॉल नो पाहायला मिळतोय. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 मैदानाच्या आतमध्ये पंचांनी हेरलाय, दंडित केलाय. इनलिगल डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. फ्री हिट दरम्यानचा चेंडू जर मित्रांनो आपण पाहिला फ्री हिटचा असणार आहे. परवणी असणार आहे. फलंदाजासाठी मेजवानी आहे. पाहूयात एकनाथ जे टॉप गिअर मध्ये बॅटिंग करतायत. यावेळेचा बॉल आणखीन एकदा नो बॉल. पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा. नो +2 पंच नो थ्रो गोलंदाजी. ठिकाणी थ्रो गोलंदाजीचा नो पेनल्टी असणार आहे. 2 रन 1 रन नोचा असणार आहे. अशा 5 धावा या अगदी चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेचा बॉल अवांतर बाईट एक्स्ट्राच. पंचांचे दोन्ही हात जमिनीलगत समांतर आपल्याला पाहायला मिळतात. 40 रन्स 40 धावा आणि फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. पाहूयात फ्री हिट चा दणका. उघडा डोळे पहा नीट. नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. यावेळेचा बॉल आणखीन एकदा चेंडू ट्रॅप दरम्यान जर आपण पाहिलं तर चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत आहेत. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. धाबा तडक्याने पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाबांनी धावफलक पुढे सरसावलं जात आहे. धावसंख्येत वाढ होती आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 42 धाबा आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेचा बॉल मोठा प्रहार खेळला जातोय. फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होईल. दरम्यान जर आपण पाहिलं 2 धाबा पळाल्या. तिसरीचा कॉल केलाय. पाहूया 3री धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल का, परंतु नकार दिलाय डिंगडॉंग ना महेंद्र वर्धक. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 44 धावा या मध्ये आला. एकनाथचा स्लॉट कंटिन्यू आहे. एकनाथच्या चेंडू चाललाय.
चेंडू सीमा रेषेच्या अगदी चौकार 4 धाबा. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या लगावली जाते ती 48 धावा अगदी आपल्याला धावफलकावर पाहायला मिळणार आहे. यावेळेचा बॉल मोठा प्रहार खेळला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते एका सिंगलला धावसंख्येत वाढ होतीये 49 धावा अगदी आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. 3 ओव्हर हॅलो हॅलो कृपया वेळ वाया घालू नका. आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत आजच्या दिवसामध्ये. दोन्ही संघ मालकांनी याची काळजी घ्यायची की आपल्याला लवकरात लवकर या दोन्ही मॅच संपवायच्या आहेत. तर देवा धंद्रे गोलंदाजी देवा गेंजगे गोलंदाजी गेंजे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. देवा गेंजे येत आहेत. गतवर्षी या खेळाडूने चांगला परफॉर्मन्स केला होता. यावेळेचा बॉल आप ट्रॅकर एकनाथ थांबत नाहीये. एकनाथच्या बॅट मधून जर आपण पाहिला चेंडू फाईन लेगला ट्रॅव्हल होतोय. एकनाथच्या बॅट मधून चेंडू सीमा रेषा पार येतोय. चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 53 अगदी संघाचं अर्धशतक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतोय. 53 धाबा धावफलकावर पाहायला मिळतात. अजून देखील निरंजन नाना धंद्रे येणं बाकी आहे. धाबांचा वर्षाव धाबांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये अगदी बहरदार खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि एकनाथ वैयक्तिक 40 धाबांनीशी मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. या वेळचा बॉल ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेरचा आहे. पंचांकडे अपील केली जाते परंतु पंच कळवत आहेत. पंच काय असणार आहे? लीगल डिलिव्हरी. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट मॅच मध्ये देखील एका बाजूला रोहन शिंदे आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला जिमी मेदगे गणेश मेदगे. गत वर्षीची स्पर्धा जर आपण पाहिलं तर आपल्या नावावर करून घेतलेली मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी राहिलेले जिमी मेदगे सर एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला रोहन शिंदे. दोन हाय व्होल्टेज आयकॉन एकमेकांच्या विरोधात. एका बाजूला असणार आहे डीडी दिनेश धंद्रे. दुसऱ्या बाजूला जर माफ करा रोहन शिंदे वर्सेस वैभव कदम या दोन आयकॉन एकमेकांच्या विरोधात लढताना पाहायला मिळतील. सॉरी माफ करा. या वेळेचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि महेंद्र वर्धक याच्या बॅट मधून चेंडू चाललाय. वन बाउन्स अगदी सीमा रेषा पार. पंच षटकार आहे या ठिकाणी खेळवलं जात आहे. माफ करा. थँक्यू. षटकार असणार आहे आणि जर आपण पाहिलं षटकार येतोय. प्रेक्षक हो येतो झाकी आहे. पिक्चर अभी बाकी आहे. महेंद्र वर्धक मैदानाच्या आतमध्ये स्विच हिटचा षटकार खेळून काढतायत. षटकार आलाय
आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्येत अगदी जर आपण पाहिलं तर झपाट्यानं वाढ होतीये, धावसंख्येत भर होतीये, धावसंख्येला गावली जाते 61. 61 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्येचा डोंगर उभा राहायला सुरुवात झाली आहे आणि चौथ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं देबावर देखील हल्ले चढवले जात आहेत. वयवर्ष जर आपण पाहिलं तर 19 वर्षाचा खेळाडू मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यंगस्टर आहे आणि यंगस्टर खेळाडूंवर मात्र नक्कीच हल्ला चढवला जातोय. स्वीट हिटचा षटकार मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला चेंडू खेळलाय, मिड विकेट त्या ठिकाणी लंगनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान जर आपण पाहिलं तर 2 धावा त्या ठिकाणी अगदी पळवाय, एकच धाव त्या ठिकाणी ग्राह्य घेतली जाईल. बासष्ट धावा धावफलकावर. माफ करा, 61 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेचा बॉल जर आपण पाहिला तर द्वेषीच्या बाहेर लेग वरून ट्रॅव्हल होणारा चेंडू पंचांनी हेरलाय. पंच कळवतील अगदी अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 62 62 धावा आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या अगदी या ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं ना तर भरपूर धावा खर्च केल्यात. गोलंदाजाचं देखील कौतुक करेल, कारण ही संपूर्ण स्पर्धा खेळत असताना या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर चांगला परफॉर्मन्स राहिला. मृत चेंडू डेड बॉल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पंच कळवतील. पंच मॅच थांबवू नका, कृपया विनंती करतो. हंबल रिक्वेस्ट आहे, कारण आयोजक कमिटी वारंवार सूचित करते. या वेळचा बॉल जर आपण पाहिला, ओ हो झेल घेण्याची संधी होती. जर आपण पाहिलं महेंद्र वर्धक डिंगडॉंगचा झेल त्या ठिकाणी दुसरं जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच दिलं जात आहे. पहिल्याच बॉलवर झेल सोडल्यानंतर महेंद्रने 2-1 चौकार 1 षटकार तर खेळलाय, तो देखील स्विच हिटचा. परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं ना महेंद्रला अशाच प्रकारचं जीवनदान जर तुम्ही देताय तर कुठेतरी पराभवाला आमंत्रण तुम्ही देताय. यावेळचा बॉल जर आपण पाहिला झेल घेण्याची संधी होती. 63 धावा अगदी आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. चार ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 63 धावा अगदी आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतात. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज जर आपण पाहिलं तर रामदास बांगर गोलंदाजी मार्कवर मात्र नक्कीच खेळ आपल्याला पाहायला मिळतात. गावच्या खेळाडूंना मात्र नक्कीच एक चांगला प्लॅटफॉर्म, एक चांगलं आयोजन नियोजन, शिस्तबद्ध आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. संपूर्ण साई श्रद्धा क्रिकेट संघ आणि जर आपण पाहिलं ना तर जर या संघाचा विचार केला तर भरपूर मोठं क्रिकेट त्यांनी देखील खेळलंय. पुणे जिल्हा असेल, खेड तालुक्यामध्ये भरपूर मोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचा देखील चांगला परफॉर्मन्स राहिला. यावेळी जर आपण पाहिलं तर धोक्याची घंटा वाजली होती, परंतु खेळाडूला दुखापत झाली का पाहायचंय. दोन धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जात आहेत. 65 धावा अगदी आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतील. महेंद्र वर्तक ऑन स्ट्राईक. यावेळेचा बॉल जर आपण पाहिला ऑफस्टंपच्या बराचसा बाहेरचा आहे आणि जर आपण पाहिलं ना तर पंचांकडे अपील केली जाते. पंच कळवतील, तुम्ही कृपया खेळाडूने जमा होऊ नका. ऑन द लाईन असेल नो बॉल. पंचांचा इशारा आहे नो बॉलचा. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. विकेटच्या अगदी बाहेर तुम्ही मैदानाच्या ज्या ठिकाणी खेळपट्टी आखली आहे त्या खेळपट्टीवर तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल, याची देखील तुम्ही दखल घ्या. या वेळेचा बॉल फुल टॉस होता, डबल बॅट आणि काय घडतंय. दरम्यानला चेंडू ट्रॅव्हल होईल. महेंद्रच्या बॅटला चेंडू स्पर्श होत नाहीये. दरम्यान जर आपण पाहिलं ओव्हर झाल्यानंतर तुम्ही
फ्री हिटचा बॉल होता आणि त्यावर मोठा फटका खेळता आला नाहीये. या वेळेचा बॉल जर आपण पाहिला ऑफस्टमच्या बराचसा बाहेरचा आहे. पंचांचं डिसिजन काय आहे आणि फलंदाज होत आहेत बाद. महेंद्र वर्तकला जावं लागतंय तंबूच्या दिशेनं. विकेटचं पतन, खेळाडू बाद होत आहेत आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 66 धावा अगदी आपल्याला धावफलक्यावर पाहायला मिळत आहेत आणि महेंद्र वर्तक बाद झालेत. सार्थक बांगर बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चला दादानो थोडस स्पीडअप घ्या, वेळ वाया घालू नका, अन्यथा संघाला पॅनलाइज केलं जाईल याची देखील तुम्ही दखल घ्या. 30 मिनिटांचा अवधी गोलंदाजी करणाऱ्या संघाला आहे, परंतु जर तुम्ही तिथे टाइम वेस्ट करताय तर तुम्हाला पेनल्टी देऊ शकतात कमिटीचा निर्णय. सार्थक बांगर बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी पुढे सरसावत चेंडू खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली जाते आणि पंचांचा बोट जात आहे आकाशाकडे. सार्थकला जावं लागेल तंबूच्या दिशेनं. विकेटचं पतन, खेळाडू बाद आणि लागोपाठचे 2 गडी बाद करण्यात यश आलंय. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असणार आहेत गोलंदाज. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर गोलंदाज असणार आहे रामदास बांगर. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि निरंजन नाना दंद्रे बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. जिम्मी मेदगे, गणेशजी मेदगे आणि अनिलजी गोपाळे यांच्याकडनं एका षटकारासाठी 1000 रुपयांचं प्राइज मात्र नक्कीच दिलं जाईल. 500 रुपयांचं प्राइज मात्र नक्कीच असणार आहे. निरंजन नाना दंद्रे बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वतः संघाचे संघ मालक आहेत. यावेळेचा बॉल जर आपण पाहिला तर लेगस्टिकच्या बाहेर जाणार आपल्याला पाहायला मिळतोय. हा अवांतर चेंडू आहे. अवांतर धावसंख्येत वाढ होतीये. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल आणि अवांतर धावसंख्येत अगदी भर होतीये. 67 धाबा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. हॅट्रिकच्या उंबरट्यावर हॅट्रिक ऑन. या वेळचा बॉल साठी हा बॉल होता आणि एक सिंगल त्या ठिकाणी मात्र नक्कीच पळून पूर्ण केली जाते. एका सिंगलने धावसंख्येत वाढ होतीये, धावसंख्येत भर होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 68 धाबा धावफलक्यावर आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. काही चेंडू बाकी असणार आहेत. एकनाथ शेवटच्या क्षणापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेचा बॉल जर आपण पाहिलं तर सरळ बॅटवर येत नाहीये. चांगला संपर्क झाला नाहीये. एक धाव घेतली दुसऱ्या धावेसाठी त्या ठिकाणी कॉल केला आणि दुसरी धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल का? 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जातात. 2 धावांनी धावफलक पुढे सरसावलं जात आहे. धावसंख्येत वाढ होतीये आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 70 धावा धावफलकावर लगावल्यात. 71 धावांचं लक्ष असणार आहे जिंकण्यासाठी. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी या. एका बाजूला असणार आहे आरडी पॅन्थर्स वर्सेस साहिल माऊली. दोन्ही संघांचे कॅप्टन यायचे. संघमालक देखील या. वैयक्तिक 42 धावा मैदानाच्या आतमध्ये नॉट आउट खेळल्यात. एकदा एकनाथ बांगर यांच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे आणि खूप चांगली फलंदाजी केली आतापर्यंत. जर आपण पाहिलं तर सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा खेळाडू ठरतोय. 13 चेंडू आणि 42 धावा त्याने केल्या. चला आरडी पॅन्थर वर्सेस साहिल माऊली. कॅप्टन या, संघमालक यायचे लगेच. टॉस होतोय. टॉस मी विनंती करेल
यायचंय लवकरात लवकर आरडी पॅन्थर साहिल माऊली कॅप्टन या साहिल माऊली वॉरियर्स. त्याचबरोबरीने जर आपण पाहिलं तर ज्येष्ठ नागरिक गोविंदजी मेदके साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन म्हणतोय. साहेब आपलं देखील हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. आणि संतारामजी सावंत साहेब मी आपणास विनंती करतो आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक असं आभार मानेल. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून साहेब आपण या ठिकाणी आलात. टॉस केला जातोय. विलाजी विलाजी यांच्या शुभ हस्ते मात्र नक्कीच टॉस केला जाईल. टॉस केला जातोय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहतोय एका बाजूला असणार आहे योगेशजी आणि दुसऱ्या बाजूला जिनकरजी लोखंडे सर संघमालकाच्या भूमिकेत. टॉस कोणी जिंकलाय? टॉस जिंकलाय आरडी पॅन्थर या संघाने आणि टॉस जिंकून आपण निर्णय कळवायचा आहे. यानंतर मायक्रोफोनवर होतोय चेंजेस. मी घेऊन जाईल तुम्हाला याच परिसरातील आणि खेड तालुक्याचा एक गोड आवाज अर्थातच प्रवीणजी करपे यांच्याकडे. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. मी थांबतोय तुम्ही थांबू नका. पाहत राहा ऐकत राहा. थँक्यू गायकवाड सर. सेकंड इनिंगला देखील आपण सुरुवात करतोय. दोन सलामीचे बॅटर खेळपट्टीवरती दाखल झालेले आहेत. शरद बांगर बॅटिंगच्या मार्कवरती तयार. दुसऱ्या बाजूने निलेश पहिल्या चेंडूवरती आक्रमण नजाकत बडाकल बघता चेंडूला फेकून दिलाय. सीमा पार छत्रपतींचा छावा मितील 6 धावा. अकाउंट खातं इथे शेतकऱ्यानं ओपन झालेलं आहे. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर तब्बल 6 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण गोलंदाज निरंजन यांना देखील आपण पाहतोय. आणि बाटनं अक्रॉस दी बाटनं फटका खेळलाय. चेंडू जाऊन पोहोचेल सीमा पार. 4 धावेसाठी देखना चौकार.
धावफलकावरती धावा, स्कोरकार्ड वरती धावा जर पाहिल्या तर तब्बल 10 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. आरडी या टीमनं प्रथमतः टॉस जिंकून निर्णय काय घेतलाय? क्षेत्ररक्षणाचा. बॅटिंगसाठी प्रतिस्पर्धी टीमला आमंत्रित केलाय. दोनही टीम यानंतर तुम्ही तयार राहायचंय. अतिरिक्त चेंडू धावफलक वाढेल. धावफलकावरती स्कोरकार्ड वरती धावा तब्बल 11 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. इथं पुन्हा एकदा बॅट वरती चेंडू घेतलाय, दिशा दिली, लाईनचे फटके, मिलेंग फटके, चेंडू जाऊन पोहोचलाय सीमा पार. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोरकार्ड वरती धावा तब्बल 17 धावा ज्या मात्र धावफलकावरती 17 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. कोण जिंकणार, कोण पराभूत होणार, एक जबरदस्त मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुणे बुद्रुक प्रीमियर लीग 2024 एक देखणं आयोजन, नियोजन, शिस्तप्रिय असणारी मानाची क्रिकेटची स्पर्धा खेड तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये आपण पाहतोय. आकर्षक मैदान आहे, सुंदर ऑफिशियली पंच देखील आपण पाहतोय. संपूर्ण स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून 192 देशांमध्ये आपण लाईव्ह दाखवतोय. सुंदर नियोजन, आकर्षक स्पर्धा, सुंदर फटका, त्या चेंडूवरती एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने धावफलक वाढेल. धावफलकावरती स्कोरकार्ड वरती धावा तब्बल 18 धावा ज्या मात्र धावफलकावरती 18 धावा धावफलकावरती आहेत. कोणता संघ इथे बाजी मारणार, विजयाचं बिगुल इथे कोण वाजवणार, हे पाहणं फार महत्वाचं राहील. दोन प्रतिस्पर्धी मातब्बर संघांमध्ये आपण ही मॅच पाहतोय. के फायटर त्यांच्या विरोधामध्ये इंडी लायन्स या टीमला देखील आपण पाहतोय. कुडे गावाला बिलॉंग करणारे दोनही संघ मैदानाच्या आतमध्ये आहेत. हा चेंडू अतिरिक्त कवलाय पंचांनी. अतिरिक्त धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा 19 धावा ज्या मात्र धावफलकावरती. पुन्हा एकदा हलकीची प्लेसमेंट, गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकच धाव, एका धावेने धावफलक पुन्हा वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 20 धावा ज्या मात्र धावफलकावरती. षटक क्रमांक देखील मात्र मैदानावरती संपलं जाईल. पहिल्या क्रमांकाचं पहिलं षटक संपलं विदाउट लॉस. 20 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक देखील आता 2 ला सुरुवात होईल. बॅट वरती चेंडू घेतलाय, चेंडू हवेत, झेल मात्र मैदानावरती ड्रॉप होईल. जीवदान भेटलंय, जीवदानाचं रूपांतर धावांमध्ये. धावा देखील तिकडे कंप्लीट केल्या जाणार आहेत. धावफलकावरती धावा, स्कोरकार्ड वरती धावा तब्बल 22 धावा ज्या मात्र धावफलकावरती. 22 धावा धावफलकावरती. दोन फलंदाज खेळपट्टीवरती आपण पाहतोय. बस एंडा आपण खऱ्या अर्थाने ही स्पर्धा संपन्न करतोय.
ऑन स्ट्राईकला आपण बॅटर निलेश बांगर यांना आपण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूने आपण शरद बांगर यांना पाहतोय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज सँडी यांना आपण पाहतोय. बॅटवरती चेंडू घेतलाय, दिशा दिली, चेंडूला पाठवलं सीमा पार. 4 धावेसाठी देखला चौकार. 26 धावा धावफलकावरती. चला मित्रांनो, विनंती असेल, वेळ वाचवणं फार गरजेचं राहील. वेळ वाचवा, वेळ. टाइम इज मनी. समय किसी का गुलाम नहीं होता, हम सब समय के गुलाम है. पुन्हा एकदा इथे सँडी तयार असेल मुख्य पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजीच्या मार्कवरती. पुन्हा परफेक्ट मेडल केलं चेंडूला. चेंडू जाऊन पोहोचेल सीमा पार. कुठे बुद्रुक प्रीमियर लीगचा देखना चौकार. 4 धावा. चार धाबेने धावफलक वाढेल. धावफलकावरती स्कोर कार्डवरती धाबा जर पाहिल्या तर तब्बल 30 धाबा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 30 धाबा धावफलकावरती. सँडी यांच्यावरती आक्रमण चढवलं जातंय. आक्रमणांशी झुंजत झुंजत समरी विजयी होऊ चला. पुन्हा चेंडूला सुंदर पद्धतीने डिफेन्स केलंय त्या चेंडूवरती. एकच धावेल, एका धावेने धावफलक पुन्हा पुढील घरामध्ये. गुणलेखक मित्र आम्हाला घेऊन जातील गुणलेखनावरती. 31 धावा टोटली इथे धावफलकावरती आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक असणार आहे. षटक क्रमांक 2 देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 38चं षटक. इथे जर पाहिलं तर वाह, कॉटन बोर्ड फलंदाज या चेंडूवरती होतोय बाद. विकेटचं बदन. धक्का क्रमांक पहिला. महेश कदम बॅटिंगला आलेले आहेत. हा चेंडू इथे मात्र मैदानावरती सुरेख पद्धतीने पेश केलाय. कुठलेही धाव येणार नाही. षटक क्रमांक संपला जाईल. दुसऱ्या क्रमांकाचं 2 षटकं संपली. धावफलकावरती धावा. स्कोर कार्डवरती धावा तब्बल 31 धावा धावफलकावरती. शेवटचे 18 बॉल शिल्लक असतील आणि 18 बॉल मध्ये 41 धावांची गरज. 18 बॉल आणि 40 धावांची गरज. जाऊया आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. धावफलकावरती आणि स्कोर कार्डवरती धावा जर पाहिल्या तर तब्बल 31 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होतीये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती.
माही यांना आपण पाहतोय. माही यांच्यावरती आक्रमण चढवलंय, चेंडूला फेकून दिलंय लॉंग ऑन झोन मध्ये. वाघांची धाड फोडला पहाड, छत्रपतींचा चावा मिळतील ह्या चेंडूवरती 6 धावा. सहा धाब्यांनी धावफलक वाढेल धावफलकावरती आणि स्कोर कार्ड वरती. धाबा जर पाहिल्या तर 37 धाबा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 37 धावा धावफलकावरती. कोण जिंकणार, कोण पराभूत होणार, विजयाचं बिगुल कोण मैदानाच्या मध्ये वाजवणार. वा बाई वा, काय जबरदस्त फटका. चेंडूला चांगल्या पद्धतीने डिफेन्स देखील केलेला आहे मिड विकेट झोन मध्ये. त्या चेंडूवरती एकच धाव येणार आहे. एका धाब्याने धावफलक वाढेल. धावफलकावरती धाबा तब्बल 38 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. 38 रन ऑन स्कोर कार्ड. 38 धाबा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 38 धाबा धावफलकावरती. बॅटिंगच्या मार्कवरती आपण पाहतोय बॅटर महेश कदम यांना. वा भाई वा, काय जबरदस्त व्हेरिएशन दाखवलं जाते. या गोलंदाजीची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती फटका येणं गरजेचं नसतं. कधी कधी सिंगल डबल धावा देखील घ्याव्या लागतात आणि आपण थोडीशी स्ट्रॅटर्जी बिघडताना देखील फलंदाजांना आपण खेपेटीवरती पाहतोय. हा चेंडू देखील तिकडे मात्र मैदानावरती निर्धाव आलाय. धावफलकावरती धाबा. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर तब्बल 38 धाबा ज्या मात्र धावफलकावरती. 38 धाबा धावफलकावरती आहेत. इथे पुन्हा एकदा बॅटवरती चेंडू घेतलाय. चांगल्या पद्धतीने हा चेंडू मात्र मैदानावरती घेऊन काढलाय. तिकडे क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूला चांगल्या पद्धतीने पुन्हा फील्ड केलं. फक्त आणि फक्त एक सिंगल येते. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा वाढेल, पुढील घरामध्ये प्रवेश करेल. तब्बल 39 धाबा ज्या धावफलकावरती. 39 धाबा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. एक चांगली स्पर्धा आपण ग्रामीण भागामध्ये पाहतोय. कुठे बुद्रुक गावामध्ये विशेषतः या स्पर्धेचं आयोजन केलं गेलेलं आहे. 10व्या पर्वामध्ये प्रवेश करणारी मानाची क्रिकेटची स्पर्धा. इथे जर पाहिलं तर आताच्या 2 धावा. पण आताच्या धावा किती? 2. ओके, थँक्यू. 2 धाव्यांनी धावफलक वाढेल धावफलकावरती आणि स्कोर कार्ड वरती धावा तब्बल 41 धावा धावफलकावरती. सुरुवातीची 3 षटकं संपलेली आहेत. आता शेवटचे 12 चेंडू शिल्लक असतील आणि 12 चेंडूमध्ये धाबा बदलाव्या लागतील. 12 बॉल आणि 30 धावांची गरज. रोमहर्षक मॅच होणार. रोमहर्षक मॅच पाहायला भेटणार. यामध्ये ते मात्र शंका नाही. रोमहर्षक मॅच देखील आपल्याला पाहायला भेटणार. यामध्ये मात्र ते मात्र शंका नाही. एक देखील नियोजन आहे या स्पर्धेचा आपण पाहतोय. पर्व 10 मध्ये प्रवेश करणारी ही मानाची क्रिकेटची स्पर्धा. दिवस क्रमांक पहिला देखील आपण पाहतोय. उद्या मात्र दिवस क्रमांक देखील या स्पर्धेचा दुसरा असणार आहे आणि परवा मात्र मेगा फायनल ग्रँड फिनाली आपण ह्याच मैदानावरती खेळणार आहोत. चला स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. 12 बॉल 30 धावांची गरज. हा चेंडू इथे मात्र मैदानावरती फुलटॉस होता. अतिरिक्त धाब्याने धावफलक वाढेल धावफलकावरती आणि स्कोर कार्ड वरती धाबा तब्बल 42 धावा ज्या मात्र धावफलकावरती. हा चेंडू इथे मात्र मैदानावरती सुरेख होता. अर्थातच गलीमध्ये चेंडू जाऊन पोहोचला आहे. त्या चेंडूवरती एक धाव आली. एका धावेने धावफलक पुन्हा वाढलं. धावफलकावरती धाबा स्कोर कार्ड वरती धाबा तब्बल
43 धावा ज्या मात्र धावफलकावरती. हा चेंडू देखील मात्र मैदानावरती सुरेख होता. धावफलकावरती आणि स्कोर कार्ड वरती धाबा जर पाहिल्या तर तब्बल 43 धाबा ज्या मात्र आतापर्यंत धावफलकावरती आहे. अब तक 43. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र मैदानावरती निर्धाव आलेला आहे. कमबॅक काय असतं ना इथे गोलंदाजांना दाखवून दिलेला आहे. सागर यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहतोय. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटलंय. इथे खराब चेंडू बॅकवर्डला चेंडू निघून चाललाय. चेंडू जाऊन पोहोचेल सीमा पार. बिमार प्लस आताच्या 4 धावा आताच्या 5 धावा असणार आहेत. म्हणजे अतिरिक्त स्वरूपाचे एक आणि त्या चेंडूवरती बिमार देखील आपण पाहिलाय. 5 धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती स्कोर कार्ड वरती धावा 48 धावा धावफलकावरती. लाईन से भटके तो मिलेंगे फटके. मॅच रोमहर्षक होताना आपल्याला पाहायला भेटतीये. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नको. मार्ग तुला सापडत जाईल. परफेक्ट मिडल खेळलाय चेंडूला. खेळाडू कक्षेच्या वरनं चेंडू सीमा पार. डिपेंड विकेट लावून फायर. छत्रपतींचा छावा. मिथिल 6 धावा. 6 धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल 54 धावा ज्या मात्र धावफलकावरती 54 धावा धावफलकावरती. सामना होता कुठे आणि आता आलाय कुठे. शेवटचे चेंडू मात्र मैदानावरती शिल्लक असतील. या षटकातले देखील काहीसे चेंडू अजून देखील मात्र मैदानावरती शिल्लक आहेत. म्हणजे उर्वरित शेवटचे चेंडू मात्र काहीसे शिल्लक आहेत आणि काहीशा धाबा देखील मात्र मैदानावरती बनवाव्या लागतील. आपण पाहतोय कोण्या बुद्रुक प्रीमियर लीग 2024 अक्रॉस द बाट न फटका केलाय तिथे शॉर्ट फाईन लेग मध्ये. क्षेत्ररक्षक त्यांना चेंडूला चांगल्या पद्धतीने फील्ड केलंय. 1 धाव ते चेंडूवरती मात्र पळून पूर्ण केली जाईल. एका धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती स्कोर कार्ड वरती धावा तब्बल 55 धावा ज्या मात्र धावफलकावरती. इथे फटका हवेमध्ये. झेल मात्र मैदानावरती ड्रॉप झालाय. क्रिकेटचं समीकरण काय आहे मगाशीच मी सांगितलं. पकडा कॅच जिंका मॅच. कॅचेस विन द मॅचेस. झेल इथे मात्र ड्रॉप करणं म्हणजे स्वतःची कुऱ्हाड इथे स्वतःच्या पायावरती मारून घेण्यासारखं आहे. झेल ड्रॉप झाल्यानंतर जीवदान भेटलं. जीवदानाचं रूपांतर पुन्हा धावांमध्ये. धावफलकावरती आणि स्कोर कार्ड वरती धावा तब्बल 55 धावा ज्या मात्र धावफलकावरती. षटक देखील मात्र मैदानावरती संपलेला आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक असतील आणि 6 बॉल मध्ये उर्वरित धावा मात्र बनवाव्या लागतील. तब्बल 15 धावा. सोळा धावा अजून विजयासाठी बनवायच्यात. 6 बॉल शिल्लक आहेत. 16 धावांची गरज. कोण जिंकेल कोण पराभूत होईल. 2 प्रतिस्पर्धी मातब्बर टीम एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत. आपण बॅटिंगच्या मार्क वरती बॅटिंग टीमला पाहतोय. के फायटर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण इंडी लायन्स ह्या टीमला देखील पाहतोय. डेथ और स्लाघोर मध्ये
निर्णायक षटक घेऊन गोलंदाज या मार्गावरती तयार असेल. रफ्तार का राजा इथे गोलंदाजीच्या मार्गावरती धावणार आहे. शेवटचा आणि अंतिम षटक 6 बॉल 16 धावांची गरज. कुडे बुद्रुक प्रीमियर लीग 2024 कुडे बुद्रुक गावचा मिनी विश्वचषक आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. दुसरी मॅच आहे. 3 दिवस आपण या स्पर्धेचा महारणसंग्राम मैदानाच्या मध्ये पाहणार आहोत. गोलंदाज मार्गावरती तयार. गोलंदाज जितूला आपण पाहतोय बॅटिंगच्या मार्गावरती. बॅटर निलेश बांगर सरांना आपण बॅटिंगच्या मार्गावरती पाहणार आहोत. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. जाळं विणलं जातंय, परंतु हे जाळं तोडून फोडून काढण्याचं काम दोन्ही फलंदाजांना मात्र मैदानाच्या मध्ये करावं लागणार आहे. आयोजकांनी घेतलेलं कष्ट आणि त्यांच्या कष्टाचा चित्त होत आहे. 10व्या पर्वामध्ये प्रवेश करणारी मानाची क्रिकेटची स्पर्धा आहे कुडे बुद्रुक प्रीमियर लीग. इथं पुन्हा एकदा बाटवरती चेंडू घेतलाय. लाईन से भटके मिलेंगे फटके मैदानाच्या आतमध्ये उठल्यात. अग्नीच्या ज्वाळा मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय. तोफेचा गोळा 6 धावा. आता 6 धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा. स्कोरकार्डवरती धावा तब्बल 61 धावा. धावफलकावरती सामना होता कुठे आणि आलाय कुठे. रंग बदलणारा खेळ कुठला असेल मित्रांनो तर हा क्रिकेटचा खेळ आहे. आता खऱ्या खुऱ्या आयुष्यामध्ये तुम्ही एखादा सरडा पाहिला असेल कसा रंग बदलतो, अगदी तसाच प्रत्येक चेंडूवरती रंग बदलणारा खेळ हा क्रिकेटचा खेळ आहे. इथे पुन्हा एकदा परफेक्ट मिडल केलाय. लॉंग लेग फाईन लेग फोडलाय. चेंडू जाऊन पोहोचेल सीमा पार. 4 धाबेसाठी देखना चौकार. 1 षटकार 1 चौकार. गणित गुणोत्तर प्रमाण इक्वेशन गुणाकार भागाकार पूर्णपणे चेंज होणार आहे. धावफलकावरती धावा तब्बल 65 धावा. धावफलकावरती विजयासाठी अजून 6 धावांची गरज. पाहावं लागेल कोण जिंकेल, के फायटर्स की इंडी लायन्स. मॅच रोमहर्षक होत चाललेली आहे. वाह भाई वाह. नजाकत बडाकल बघता यमल धोनी स्टाईल ने इथे सामना संपवलाय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन बॅटिंग टीम. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं देखील चांगला खेळ करून दाखवला. तुमचं देखील मनपूर्वक मनापासून आभार. के टीम इथे विजयी झालेली आहे. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. मॅन ऑफ द मॅच सामनावीर या किताबाकडे आपण देखील लगेच जाणार आहोत. कोण असणार ह्या मॅचचा सामनावीर, प्लेअर ऑफ द मॅच? अर्थातच निलेश बांगर याला आपण करतोय सन्मानित. एक सन्मान चिन्ह देऊन. चला निलेश बांगर तुम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. तुम्हाला आयोजक कमिटीच्या वतीने एक आकर्षक सन्मान चिन्ह दिलं जाईल आणि देण्यासाठी दिनेश दादा कोणाच्या वतीने द्यायची? सरपंच गणेश दादा बांगर यांना मी विनंती करेल आपण व्यासपीठाच्या समोर या. आपल्या शुभ असते आपण निलेश बांगरला मॅन ऑफ द मॅच सामनावीर या किताबानं आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. आजच्या दिवसातील तिसरी मॅच, तिसऱ्या मॅचला देखील आपण मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करतोय. 2 मातब्बर संघांमध्ये ही मॅच देखील आपल्याला पाहायला भेटणार आहे. एका बाजूने असेल आरडी आणि त्यांच्या वर्णामध्ये साईल माऊली वॉरियर्स आणि त्यांच्या वर्णामध्ये आरडी अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाणार आहे. निलेश बांगर विनंती असेल तुम्ही प्रेझेंटेशन बॉक्स समोर या. तुम्हाला या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅच सामनावीर या किताबांना आपण सन्मानित करतोय. एकनाथ बांगर तुम्ही देखील या. तुमच्यासाठी देखील आकर्षक पारितोषिक होतं 100 रुपयांचं. ते पारितोषिक देखील तुम्ही घेऊन जा. एकनाथ आणि निलेश
दोघांनाही देखील विनंती असेल तुम्ही लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. अंपायर सर तुम्ही आता खेळपट्टीचा ताबा घ्या. चला दीपकजी पेगावकर सर आणि त्यांची संपूर्ण टीम सुंदर पद्धतीने इथे काम पाहतीये. दीपक पेगावकर सर त्यांच्या समवेत आपण स्वप्नील सरांना देखील पाहणार आहोत आणि सलीम सर देखील आहेत. तिन्ही पंचांना पुन्हा एकदा मनापासून कुडे बुद्रुक प्रीमियर लीगच्या वतीने मनापासून धन्यवाद. न्यू मॅचला सुरुवात होईल. माझी वेळ इथे संपेल परंतु मायक्रोफोन वरती आता जॉईंट होतील मुंबई परिसरातील भटवाडी नगरीतील एक बुलंद आवाज गायकवाड सरांना मी आमंत्रित करेल मायक्रोफोन वरती. या सर आपल्या मायक्रोफोन वरती स्वागत आहे. तोपर्यंत मी विश्रांती घेईल. धन्यवाद. थँक्यू. या ठिकाणी जर मित्रांनो आपण पाहिलं तर आजच्या संपूर्ण दिवसात आणि इथून 3 दिवस स्पर्धा सुरू आहे आणि